मित्रांनो, सर्वप्रथम मंडळामध्ये बोलतो. मंडळामध्ये अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन काढून आणि सोयाबीनच्या वावरात मक्का टाकायचे प्रयत्न सुरू आहे. कारण की धरणापाणी पाणी कमी असतानाच 80% धरण भरलेलं, त्याच्यासाठी लवकरात लवकर लोक सोयाबीनच्या वावरात मक्का टाकत आहेत. कारण की पहिल्या मक्का चारा खराब होऊन जातो, म्हणून यांनी मक्का टाकणं सुरू केली. आता यांनी ठिबकवर लावायचे म्हणून यांना पट्टा पद्धत 4 फुटाची सरी काढून आणि पट्टा पद्धत पेराची ठिबक टाकून देऊन त्यांची अपेक्षा ही सुडी त्यांची. त्याच्यामध्ये त्याचं म्हणणं आहे 30-35 कट्टे सोयाबीन निघाल पाहिजेत, पण तसं ॲव्हरेज येऊ शकत नाही. बोल. सोयाबीन किती निघाल? 40 कट्टे अपेक्षा आहे तुझी 2 एकरामध्ये. एकरी त्याचं म्हणणं आहे 20 कट्टे निघाल पाहिजेत. तशी सोयाबीन जमेल नाही, पण त्याची अपेक्षा आहे तेवढी. एकरी त्या 15 कट्टे त्याचं म्हणणं निघाल पाहिजेत. तर त्याला खर्च किती आहे? 20-22 हजार रुपये खर्च येतो का? 30,000 रुपये 2 एकराचा. तर जमतेम त्याचं म्हणणं आहे 35-40 हजार रुपये खर्च आहे. आणि याचं मक्काचं काय झालं? मक्काचं मग मक्का पेराची कशासाठी? ॲव्हरेज यासाठी ठिबक करून पट्टा पद्धत. मग आता याच्यात मग थैल्या किती पडणार आहे? 4 थैल्या जवळजवळ पडेल का? 3 थैल्या. तुमचं असं म्हणणं आहे. आणि आपल्या ह्या धरणामध्ये पाणी किती आहे सध्या? 90%. तुम्ही लवकर मक्का टाकत आहे, पण तुमचं म्हणणं आहे मक्का निघली पाहिजे लवकर. लवकर मक्का निघाल ना. आणि तुम्ही सरकी पेरले, सरकीवर कोणता रोग आला? लाल्या रोग आला. भक्कम सरकीवर खर्च केला, फ्रॅक जर मारलं, अनेक बुरशीनाशक मारले तुम्ही, खतं सोडले, तरी सरकी करपा पडला, पिवळा रोग पडला. ॲव्हरेज घटाच्या मागे तुमचं मागच्या वर्षी किती निघलं होतं? 40-45 क्विंटल. काहीच नाही आलं तरी बी तू. यंदा बी अशीच अपेक्षा आहे. यंदा आता जादा नाही असं वाटतं. आणि भाव किती भेटला तर मागच्या वर्षी? 7,000. 7,000. यंदा यंदा काय अपेक्षा आहे तुमची? अशी 10,000 पाहिजे. 10,000 पाहिजेत. सरकारच्या हिशोबाने 10,000 द्यायला पाहिजेत. वल्ला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे यांना. वल्ला दुष्काळ जाहीर करा. पीक विम्याचे पैसे भेटायला पाहिजेत. तुमचे तर मागचे पैसे भेटले नाही म्हणते. भेटलेच कुठे भेटले? तुम्ही तक्रारी केल्या, सगळ्या भांगडी केल्या, बरोबर आहे. तुमचं नाव काय म्हणलं? बबन काळे. कुठले तुम्ही? मौंडाळा. जिल्हा बुलढाणा. तालुका बुलढाणा. तुमचा मोबाईल नंबर काय म्हणला? नंबर 80-55-13-25-98. हे सदन कास्तकार यांच्याकडे 9 एकर जमीन आहे. आणि त्यांनी आता नेमकीच सोयाबीनमध्ये वाट्या मारून 2 दिवस झाले. त्यांचं म्हणणं कॅना वाळून जातो आणि ते 4 फुटाची सरी काढून टोकनना मक्का टाकणार आहे. टोकनना मक्का टाकताना त्यांचं म्हणणं आहे 3.5 थैल्या पडायला पाहिजेत. ॲव्हरेज त्याचं म्हणणं आहे की 40 क्विंटल निघायला पाहिजे, बरोबर आहे. 40 क्विंटल. थैली मक्का कोणती लावून राहिली म्हणलं? 6802. चांगली वाटली तुम्हाला? पहिले पावसाळ्यात टाकली होती का? बाकीच्या इतरपेक्षा क्वालिटी चांगली? कलरली चांगली, यायला दाना वाटतची. मोठं दाना येते ते 2 ॲव्हरेज डबल खत 30 खत पाहिजे होती. मग खत 2 होईल. तुमचं खत कमी झालं समजून घ्या. मग आता यावेळेस काळजी घेऊन काम करायचं. 30 मागं तू डबल 2 कसं टाकली तुम्हाला? 2 कंच. त्यांचं म्हणणं आहे 6802ला 2 कंच आली पाहिजे, असं त्यांचा हिशोब आहे. त्यांचं म्हणणं आहे एकरी 40 क्विंटल निघालच पाहिजेत. 3 खत टाकलं. या मंडळा परिसराची खडकाळ भागात जमीन असल्यामुळं लवकर धरण भरत नाही आणि लवकर जमीन चिबडते. या ठिकाणी बरेचसे शेतकऱ्यांना रोग आणि आळाईना बऱ्याच चाल केल्यामुळं, उन्नी आळाईमुळं प्रॉब्लेम ह्या मंडळा परिसरामध्ये झाला, बरोबर आहे. यंदा उत्पन्नामध्ये घट आली. जय महाराष्ट्र.